नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील गणित विषयातील परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा घटक पाहणार आहोत। जाणून घेऊया परिमेय संख्या म्हणजे काय। परिमेय संख्या कोणत्या संख्यांना म्हणायचं हे पाहून घेऊयात। मागील इयत्तांमध्ये आपण 1 2 3 4 ते अनंत या मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या अभ्यासल्या आहेत। म्हणजेच या संख्या आहेत त्या आपण मोजून दाखवू शकतो एखाद्या वस्तूच्या सहाय्याने किंवा एखादी गोष्ट आपण या संख्यांमध्ये मोजतो, म्हणून या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं। संख्यांचे विविध समूह आपण पाठीमागे पाहिलेले आहेत, त्यातील हा नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या हा एक समूह झाला। त्यानंतर दुसरा समूह असतो पूर्ण संख्यांचा। पूर्ण संख्या यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून अनंत कितीही संख्या, अगदी लक्ष, कोटी, अब्ज इथपर्यंतच्या संख्या त्यांना नैसर्गिक संख्या आपण म्हटलेला आहे। तर त्यामध्ये फक्त 0 मिळवला की पूर्ण संख्या हा समूह तयार होतो। म्हणजेच 1 2 3 4 पासून पुढे आणि 0 यांचा मिळून पूर्ण संख्या हा समूह तयार होतो। नैसर्गिक संख्या म्हणजेच 1 2 3 4 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून तयार झालेला पूर्णांक संख्या समूह आपल्याला माहित आहे। नैसर्गिक संख्या समूह त्याच्या विरुद्ध संख्या म्हणजेच या नैसर्गिक संख्या धन असतात तर त्यांच्या विरुद्ध असतात ऋण संख्या, म्हणजेच -1 -2 -3 -4 किंवा -1 -2 -3 -4 ते डावीकडे अनंत पर्यंत। म्हणजेच एक संख्या रेषा आपण पाठीमागे पाहिलेली होती, त्याच्यावरती धन संख्या 0 आणि ऋण संख्या या पाहिलेल्या होत्या। या सर्व म्हणजेच धन संख्या 0 ऋण संख्या यांचा मिळून पूर्णांक संख्यांचा समूह तयार होत असतो। तसेच 7/11 2/5 1/7 असे अपूर्णांकही आपल्याला परिचित आहेत, म्हणजेच माहित आहेत। पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांना सामावणारा एखादा संख्या समूह आहे का याचा विचार करूयात। 4 बरोबर 12/3, 7 बरोबर 7/1, -3 बरोबर -3/1 आणि 0 बरोबर 0/2 याप्रमाणे सर्व पूर्णांक संख्या आपल्याला m/n या रूपात लिहिता येतात। म्हणजेच m/n या रूपामध्ये, याचाच अर्थ अपूर्णांकामध्ये या सर्व पूर्णांक संख्या आपल्याला लिहिता येत असतात। जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। म्हणजेच अपूर्णांक असा पाहिजे की ज्या अपूर्णांकाचा छेद हा शून्येतर म्हणजेच 0 नसलेला असला पाहिजे। त्यामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या चालेल, फक्त 0 नाही पाहिजे, त्याची किंमत 0 आली नाही पाहिजे, तर तिला परिमेय संख्या असं म्हणतात। अशा परिमेय संख्यांचा समूह वरील सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेतो। याचाच अर्थ असा होतो की परिमेय संख्यांमध्ये नैसर्गिक संख्या ही असतात, पूर्ण संख्या म्हणजे त्यामध्ये 0 सुद्धा असतं परंतु ते अंशामध्ये असतं, छेदामध्ये नाही, आणि इतरही म्हणजेच पूर्णांकामध्ये येणाऱ्या सर्व संख्या ज्यामध्ये धन संख्या असतील, 0 असेल, ऋण संख्या असतील, या सर्व संख्या त्याचबरोबर अपूर्णांक हे सुद्धा त्याच्यात येतात। आणि अशा सर्व संख्यांच्या समूहांना सामावून घेणारा समूह म्हणजेच परिमेय संख्यांचा समूह होय। फक्त अपूर्णांकांच्या छेदामध्ये 0 असले नाही पाहिजे, म्हणजेच 0ने भाग लावता येत नाही। त्यामुळे 0 या अपूर्णांकांच्या छेदामध्ये नसेल तर त्या सर्व प्रकारच्या संख्या या परिमेय संख्या म्हणून ओळखल्या जातात। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, परिमेय संख्या ह्या अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहिल्या जात असतात। येथे दाखवल्याप्रमाणे 4 बरोबर 12/3 याची किंमत
4च होत असते, आपल्याला माहित आहे. म्हणजेच याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर 4/1 असे संक्षिप्त रूप येते, त्याचाच अर्थ 4 होतो. 4 ही धनसंख्या अशा प्रकारे अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहिल्यानंतर ती परिमेय संख्या होते. त्याच पद्धतीने 7 बरोबर 7/1 किंवा ऋण 3 बरोबर ऋण 3 - 1 या सर्व संख्यांची किंमत ही ऋण किंवा धन पूर्णांक संख्यांमध्येच असते, हे आपल्याला माहीत आहे. फक्त ती अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहिली म्हणजेच m/n या स्वरूपामध्ये लिहिली की ती परिमेय संख्या झाली. संख्यांचे जे विविध संख्या समूह आपण पाहिले तेच या ठिकाणी वेन आकृतीच्या द्वारे आपल्याला दाखवलेले आहेत. सर्वात आतील संख्या समूह आहे नैसर्गिक संख्या समूह, त्यामध्ये 1, 2, 3 आणि त्यापुढे असणाऱ्या अनंतपर्यंतच्या संख्या. पूर्ण संख्यांचा समूह, त्यामध्ये नैसर्गिक संख्याही येतात आणि 0 येते, म्हणजेच 0 आणि नैसर्गिक संख्या सामावून घेऊन पूर्ण संख्यांचा समूह तयार होतो. तर पूर्णांक संख्या यामध्ये नैसर्गिक संख्याही असतात, त्याचबरोबर पूर्ण संख्यामधील 0 ही असते आणि ऋण संख्या सुद्धा असतात. म्हणजे धनसंख्या, 0 आणि ऋण संख्या यांचा सर्वांचा मिळून पूर्णांक संख्या समूह होत असतो. तर परिमेय संख्या समूहामध्ये नैसर्गिक संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, त्याबरोबर पूर्णांक संख्या असतात आणि अपूर्णांक संख्या सुद्धा असतात. म्हणजे या खालच्या 3 समूहांना सामावून घेऊन त्याचबरोबर अपूर्णांक सुद्धा असतात या परिमेय संख्येमध्ये. खालील सारणी पूर्ण करा म्हणजेच तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या आहे का असेल तर बरोबरची खूण करा आणि जर ती संख्या या संख्यांपैकी संख्या नसेल तर तिला फुलीचे चिन्ह म्हणजेच गुणिलेचे चिन्ह करा. या ठिकाणी ऋण 3 ही नैसर्गिक संख्या नाही, त्यामुळे तिला फुलीची चिन्ह केलेले आहे. तर ती पूर्णांक संख्या आहे, त्याचबरोबर ती परिमेय संख्या सुद्धा आहे, म्हणून बरोबरचे चिन्ह केलेले आहे. अशाच प्रकारे पुढे असणाऱ्या संख्या यांचे सुद्धा ते नैसर्गिक आहे, पूर्णांक आहे की परिमेय आहे हे पाहून फुली किंवा बरोबरचे चिन्ह आपल्याला करायचे आहे. 3/5 ही नैसर्गिक संख्या आहे का तर नाही. पूर्णांक संख्या आहे का नाही, तर ती परिमेय संख्या आहे. त्यामुळे परिमेय संख्या असल्यामुळे परिमेयमध्ये बरोबरचे चिन्ह केलेले आहे आणि पूर्णांक नैसर्गिक संख्यांच्या ठिकाणी आपण फुलीचे चिन्ह केलेले आहे. आता ऋण 17 ही संख्या पहा. ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का तर नाही, त्यामुळे तिला आपण फुली करूयात. ऋण 17 ही पूर्णांक संख्या आहे, त्याचबरोबर ती परिमेय संख्या सुद्धा आहे, म्हणून बरोबरचे चिन्ह करू. आता पुढील संख्या पहा. ऋण 5/11 ही नैसर्गिक संख्या नाही, त्याचबरोबर ती पूर्णांक संख्याही नाही, तर ती फक्त परिमेय संख्या आहे. 5 ही नैसर्गिक संख्या आहे, त्याचबरोबर ती पूर्णांक संख्या आहे आणि परिमेय संख्या सुद्धा आहे. येथे आता तुमच्या लक्षात आले असेल की परिमेय संख्यांमध्ये पूर्णांक संख्या सुद्धा येतात, नैसर्गिक संख्या सुद्धा येतात आणि पूर्ण संख्या त्याचबरोबर अपूर्णांक या सुद्धा संख्या येत असतात. त्याच पद्धतीने प्रत्येक संख्या समूहाचे जे काही वेगवेगळे नियम आहेत किंवा त्या संख्या समूहामध्ये कोणत्या संख्या येतात हे पाहून आपण हा तक्ता किंवा सारणी पूर्ण केलेली आहे. परिमेय संख्यांवरील क्रिया. परिमेय संख्या या अंश व छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहिल्या जातात, म्हणून परिमेय संख्यांवरील क्रिया या अपूर्णांकांवरील क्रियांप्रमाणे करतात. अपूर्णांकांवरती बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया आपण कशा करतो हे पाठीमागेच पाहिलेले आहे. तर त्याच पद्धतीने परिमेय संख्यांवरील क्रिया सुद्धा केल्या जातात, कारण परिमेय संख्या या नेहमी अंश व छेद या स्वरूपामध्ये लिहिल्या जात असतात. येथे एक उदाहरण दिलेले आहे. 5/7 अधिक 9/11 हे उदाहरण अपूर्णांकांच्या नियमाप्रमाणे सोडवले जाते.
म्हणजेच पहिल्यांदा त्याचे छेद समान केले जातात, कारण हे भिन्न छेद असणारे अपूर्णांक आहेत. मग छेद समान करून त्याची बेरीज केली जाते. ही कशी करायची आपल्याला माहित आहे. म्हणजे छेद समान करताना आपण काय काय करतो हे तुमच्या लक्षात असेलच. त्या पद्धतीने 5/7 अधिक 9/11 बरोबर 55 अधिक 63/77 बरोबर 118/77. अपूर्णांकांची म्हणजेच परिमेय संख्यांची वजाबाकी बेरीज पाहिली. आता वजाबाकी पाहूयात. 1/7 वजा 3/4 बरोबर पुन्हा मगाच्या सारखेच आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. त्यासाठी छेद केला 28, म्हणून वरती अंशामध्ये सुद्धा त्याच संख्येने गुणून त्याचा छेद समान केला जातो, हे तुमच्या लक्षात आहे. म्हणून 1/7 वजा 3/4 बरोबर 4 वजा 21/28 बरोबर वजा 17/28. 4 मधून 21 गेले म्हणजे 4 मधून 21 वजा केल्यानंतर वजा 17 किंवा ऋण 17 हा अंश आला आणि छेद 28. गुणाकाराचे उदाहरण पाहूयात. 9/13 गुणिले 4/7 बरोबर गुणाकारामध्ये अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार असतो, म्हणून 9 गुणिले 4 अंश छेद 13 गुणिले 7 बरोबर 36/91. गुणाकाराचेच दुसरे उदाहरण पाहूयात. 3/5 गुणिले ऋण 4 अंश छेद 5. या ठिकाणी सुद्धा अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करायचा आहे, त्यामुळे बरोबर 3 गुणिले ऋण 4 अंश छेद 5 गुणिले 5 बरोबर 3 आणि 4 यांचा गुणाकार 12 ऋण संख्या ऋण 12 अंश छेद 25. अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे जरा आठवूयात. एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. आपण पाहिले आहे की 5/6 व 6/5 तसेच 2/11 व 11/2 या गुणाकार व्यस्त संख्यांच्या जोड्या आहेत. तसेच ऋण 5/4 गुणिले ऋण 4/5 बरोबर 1. म्हणजेच ऋण 5/4 या संख्येला जर ऋण 4/5 या संख्येने गुणलं तर त्याचा गुणाकार 1 येत असतो. ऋण 7/2 गुणिले ऋण 2/7 बरोबर 1. म्हणजेच ऋण 7/2 ला जर त्याच्या गुणाकार व्यस्ताने म्हणजेच ऋण 2/7 ने गुणले तर त्याचा गुणाकार 1 येत असतो. यावरून ऋण 5/4 व ऋण 4/5 आणि ऋण 7/2 व ऋण 2/7 या गुणाकार व्यस्त संख्यांच्या जोड्या आहेत. म्हणजेच ऋण 5/4 व ऋण 4/5 हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत आणि ऋण 7/2 व ऋण 2/7 हेही परस्परांचे गुणाकार व्यस्त आहेत. गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे जो अपूर्णांक दिलेला असेल त्याचा गुणाकार व्यस्त हा अंश आणि छेद यांची अदलाबदल करून तयार होत असतो. सांभाळा बरे. उदाहरणार्थ ऋण 11/9 व 9/11 यांचा गुणाकार ऋण 1 येतो. म्हणून ऋण 11/9 व 9/11 ही गुणाकार व्यस्तांची जोडी नाही. चला चर्चा करूया. आपण विविध संख्या समूहांची विशेषता पाहूयात. म्हणजेच त्या संख्या समूहांचे विशेष काय असते ते पाहूयात. त्यासाठी गटात चर्चा करत पुढील सारणी पूर्ण करा. नैसर्गिक संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह आणि परिमेय संख्या समूह विचारात घेऊ. या प्रत्येक संख्या समूहासमोर बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या क्रिया केल्यामुळे मिळणारे निष्कर्ष बरोबर किंवा फुली म्हणजेच गुणिले या खुणेने दाखवा. शून्याने भागाकार करता येत नाही हे ध्यानात घ्या. नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्याच मिळते. म्हणून नैसर्गिक संख्या समूहाच्या पुढे बेरीज या चौकटीखाली
बरोबर अशी खूण करा. दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्या येते असे नाही, कारण 7 वजा 10 बरोबर वजा 3 अशी असंख्य उदाहरणे आहेत. म्हणजेच नैसर्गिक संख्यांची जर वजाबाकी केली तर त्याचे उत्तर नैसर्गिक संख्याच येईल असे नाही. नैसर्गिक संख्या समूहामध्ये फक्त धनसंख्याच असतात, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या उदाहरणामध्ये म्हणजे 7 वजा 10 बरोबर ऋण 3 असे उत्तर आलेले आहे. ती नैसर्गिक संख्या नाही. म्हणून वजाबाकीच्या चौकटीखाली फुलीचे चिन्ह करा किंवा खूण करा. सारणीत गुणिले किंवा फुली ही खूण आल्यास त्याचे कारण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजेच उदाहरणासह फुलीचे कारण देताना असंख्य उदाहरणांपैकी फक्त एक पुरेसे आहे. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्याच येतं, म्हणून गुणाकाराच्या खाली बरोबरचे चिन्ह केलेले आहे. नैसर्गिक संख्यांचा भागाकार केला तर तो नेहमीच नैसर्गिक संख्याच येईल असे नाही, म्हणून त्या ठिकाणी फुलीचे चिन्ह केलेले आहे, गुणिलेचे चिन्ह केलेले आहे. त्याचे उदाहरण दिलेले आहे 3/5 बरोबर याचे उत्तर येते 3/5. ही नैसर्गिक संख्या नाही तर अपूर्णांक संख्या आहे, म्हणून या ठिकाणी फुलीचे चिन्ह केलेले आहे. याच पद्धतीने पूर्णांक संख्या व परिमेय संख्या यांच्यावरती जर आपण बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रिया केल्या तर त्याचे उत्तर त्याच प्रकारच्या संख्या समूहामध्ये येते का? जर येत असेल तर बरोबर खूण करा, जर येत नसेल तर फुली म्हणजेच गुणिलेचे चिन्ह करा. पूर्णांक संख्यांची बेरीज केली, वजाबाकी केली किंवा गुणाकार केला तरी उत्तर हे पूर्णांक संख्येमध्येच येत असते, म्हणून बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या चौकटींमध्ये बरोबरचे चिन्ह केलेले आहे. पण पूर्णांक संख्यांचा जर भागाकार केला तर तो नेहमीच हा पूर्णांक संख्येमध्येच उत्तर येईल असे नाही, तर कधी कधी त्यांचा अपूर्णांक सुद्धा उत्तर येते, म्हणून त्या ठिकाणी आपण फुलीचे चिन्ह केले. त्याचे उदाहरण 3/5 या पूर्णांक संख्या आहेत, त्यांचा जर भागाकार केला तर उत्तर अपूर्णांकामध्ये येते, म्हणून ही पूर्णांक संख्या भागाकारासाठी किंवा भागाकार नेहमीच पूर्णांक येत नाही, म्हणून फुलीचे चिन्ह केले. परिमेय संख्या समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या सर्व क्रियांसाठी पुरेसा आहे. म्हणजेच परिमेय संख्यांवरती या चारही क्रिया केल्या तरी उत्तर हे परिमेय संख्यांमध्येच येत असते, फक्त शून्याने त्याला भागता येत नाही. म्हणजे शून्याने भाग परिमेय संख्यांना लावायचा नसतो किंवा लावता येत नाही. यामुळे परिमेय संख्यांच्या बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चौकटींमध्ये बरोबरची खूण केलेली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शून्याने परिमेय संख्येला भागता येत नाही. हे मला समजले. नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज व गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण वजाबाकी व भागाकार या क्रियांसाठी पुरेसा नाही. म्हणजेच दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी व भागाकार ही नैसर्गिक संख्या असेलच असे नाही. पूर्णांक संख्या समूह बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण भागाकार या क्रियेसाठी पुरेसा नाही. परिमेय संख्या समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या सर्व क्रियांसाठी पुरेसा आहे, मात्र शून्याने भागता येत नाही. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील गणित विषयातील परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा घटक पाहिला. धन्यवाद.